आज कितीतरी म्हणजे जवळजवळ 70 वर्षांनी आजीची एवढ्या तीव्रतेनं आठवण झाली. म्हणजे मीच आता 85चा आहे. मी लहान होतो तेव्हा आजी आम्हा सगळ्या नातवंडांना गोष्टी सांगायची. गोष्ट कुठलीही असली तरी तिचं शेवट करावं तसं भरावं याच वाक्यानं व्हायचा. देवदानव, दुष्ट माणूस, इमानदार प्राणी, दुष्ट राजा, चतुर प्रधान, रामायण, महाभारत, शिवाजी इत्यादी इत्यादी. पण गोष्ट अशी फिरवायची की शेवट करावं तसं भरावं यानंच झाला पाहिजे. आजीचा हातखंडा होता त्यात. तेच संस्कार झाले लहानपणी. पुढं मोठा होत गेलो. गाव सुटलं, शहरात आलो, महानगरी झालो. हळूहळू आजी आणि तिची गोष्ट दोन्ही विसरून गेलो. नव्हे, आजीची गोष्ट तर या कलियुगात आणि ग्लोबलायझेशनच्या जमान्यात कालबाह्य ठरली. जमेल तेवढं भरावं हेच ब्रीद झालं. आमच्या नशिबानं नातवंडांना गोष्ट सांगायची वेळ आमच्यावर आली नाही. बाप से बेटा सवाई या न्यायानं आमची मुलं अमेरिकेत सेटल झाली आणि त्यांची मुलं तिथंच वाढली. आम्ही दोघं म्हातारा म्हातारी आमच्या 4 BHK विथ 2 टेरेसमध्ये प्रभात रोडच्या फ्लॅटमध्ये राहतो. मुलगा मुलगी आठवड्याला रतीब घातल्यासारखा 2 वेळा फोन करतात. कसा बसा वेळ ढकलतो. कामाला 2-4 बायका येतात. तीच काय तेवढी वर्दळ. वयोमानानुसार बाहेर जाणं होत नाही. नाही म्हणाला टेरेसमध्ये 8-10 झाडं आहेत आणि हो, तिथं एक चिमणा चिमणी मात्र रोज न चुकता सकाळ संध्याकाळी येतात. त्यांच्यासाठी तिथं 2 वाट्या आहेत. एक पाण्याची आणि दुसरी दाण्याची. ही रोज नित्यनेमानं त्यात गहू, तांदूळ, ज्वारी असं टाकत असते. रोज फ्रेश. त्यांना बोर होईल म्हणून आलटून पालटून गहू, ज्वारी, तांदूळ. मी हिला चिडवतो सुद्धा. अगं, मला रोज फोडणीची पोळी, त्याची हिला काळजी नाही. पुढच्या जन्मी मी चिमणाच होणार आणि तिच्या गच्चीत येणार. असं आमचं रुटीन गेल्या अनेक दिवसापासून छान चालू होतं. आणि मग तो करोना आला. काही कळायच्या आत त्याने हाहाकार वाजवला. कामाच्या बायका येईनाशा झाल्या. मुलांचे फोन आले, पैसे पाठवतो, सामान भरून ठेवा. अहो, प्रश्न पैशाचा कधीच नव्हता. पण सामान भरणार कोण? हा खरा प्रश्न. त्यात दुकानं बंद. आम्हा म्हातारा म्हातारीला रोज कितीसं लागतं. त्यामुळं साठवलेलं पण काही नाही. पण नेहमीप्रमाणे म्हातारीनं कंबर कसली आणि जे काय होतं ते शोधून रोज नवे पदार्थ. म्हणजे माझा चिमणाच झाला अगदी. त्या चिमण्याला मी म्हणालो सुद्धा, तुझा सवत झालोय मी. आणि ही लाजली. या वयातही काहीतरीच तुमचं. यालाही 4-8 दिवस झाले आणि आता मात्र काळजी वाटू लागली. म्हातारीचे पण पदार्थ संपून गेले. गेले 2 दिवस तर आम्ही भातावरच होतो. आज तो चिमणा चिमणी फारच चिवचिव करत होते. अगदी नकोसं झालं. मी म्हटलंही ना, काय झालंय आज? म्हातारी काहीच बोलली नाही. 2 अश्रू मात्र उकळले. मी उठून गच्चीत गेलो. पाण्याच्या वाटीत पाणी होतं, पण दाण्याची वाटी मात्र रिकामी. पुढचे 2 दिवस चिमणा चिमणी चिवचिवाट करून गेले. आम्ही एक वेळच्या भातावर आलो होतो. करोना मात्र भरमसाठ खात होता. मग 4 दिवस चिमणा चिमणी आलेच नाहीत. आज सकाळीच चिवचिव ऐकू आली. खूप बरं वाटलं. हिला उठवलं. चिमणा चिमणी सारखे जात होते येत होते. कसली लगबग चालू होती कोण जाणे.
हिनं भात वाढला. आम्ही न बोलता जेवू लागलो. शांततेचा भंग करत ही म्हणाली, अजून 2 दिवसाचे आहेत फक्त. परत शांतता. जेवणं झाली. चिमणा चिमणीने आता गच्चीतच ठाण मांडलं होतं आणि प्रचंड चिवचिवाट सुरू होता. कधी नव्हे तर तो नकोसा झाला. ही म्हणाली, जा, हाकला त्यांना. मी गच्चीत. माझी चाहूल लागताच ते वरती झोपाळ्याच्या दांडीवर जाऊन बसले. चिवचिवाट थांबला. माझं लक्ष त्या 2 वाट्यांकडे गेलं. तांदळाची वाटी भरलेली होती. आता मला कळलं त्यांची सकाळपासून काय लगबग चालली होती. मी भरलेली वाटी हिला दाखवली. तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे 2 अश्रू ओघळले होते. मीही ओल्या डोळ्यांच्या कडातून त्या चिमणा चिमणीकडे पाहिलं. त्यांनी परत एकदा चिवचिवाट सुरू केला. आता मात्र तो अगदी हवासा वाटत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. कितीतरी म्हणजे जवळजवळ 15 दिवसांनी आमच्या कामवाल्या सखूबाई दारात पिशवी घेऊन उभ्या होत्या. आत येत म्हणाल्या, करोना पळाला. आत्ता घरचं सामान भरलं, तुमचंही भरलं. घरी सांगितलं जरा कळ काढा. आधी मी काकांकडे जाऊन येते. 10 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडे काम करते. आज जे काय आहे ते त्यांच्यामुळंच. आणि एकीकडे ती कणिक मळत होती. चिवचिवाट चालूच होता. मला आज इतक्या वर्षांनी आजीची आठवण झाली. तिचं म्हणणं शाश्वत होतं, करावं तसं भरावं. करावं तसं भरावं. योगिया. वाचन दत्ता सरदेशमुख. लेखन योगेश गोखले यांचं. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 98819022252 9881902252. धन्यवाद.